नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भूगोल या विषयाअंतर्गत भाग 15 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, भारतातील पहिला स्वदेशी निर्मित अणुऊर्जा प्रकल्प कोठे आहे? तर भारतीय बनावटीचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प तो आहे कल्पकम, तामिळनाडूतील चेन्नई येथील कल्पकम अणुऊर्जा प्रकल्प। हे पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे। तर तारापूर हे पहिले असले तरी अमेरिकेच्या साहाय्याने ते उभारले गेले आहे, म्हणून कल्पकम हाच आपला योग्य उत्तर होईल। पुढे, कोळशाच्या कोणत्या प्रकाराला ब्राऊन कोळसा असं म्हणतात? तर तो आहे लिग्नाइट, कारण लिग्नाइटमध्ये कार्बनचे प्रमाण कमी आणि ओलावा जास्त असतो, त्यामुळे तो तपकिरी रंगाचा दिसतो, अर्थात ब्राऊन कोळसा। पुढे, खालीलपैकी कोणते ठिकाण तांब्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तर भारतातील जे ठिकाण आहे जे तांब्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे ते आहे खेत्री। राजस्थानमधील खेत्री हे ठिकाण तांब्याच्या उत्पादनासाठी भारतातील सर्वात महत्त्वाचे केंद्र आहे। पुढे, कोणती घटना भारतातील मान्सूनशी संबंधित नाही? तर मित्रांनो, अरबी समुद्र शाखा, वर्षावंतर आणि मेघगर्जना हे तिन्ही जी घटना आहेत ती भारतात मान्सूनशी संबंधित आहे। मात्र पश्चिमी वादळ ही मान्सूनशी संबंधित घटना नाही भारतात, कारण जे पश्चिमी वादळ आहे हे भूमध्य समुद्रावरून येणारे एक चक्रीवादळ आहे। हे मान्सूनच्या काळात येत नाही, ते हिवाळ्यात येते। पुढे, ओझोनच्या थराच्या ऱ्हासास खालीलपैकी कोण जबाबदार आहे? ओझोनचा जो थर आहे त्याच्या ऱ्हासाला जे कारणीभूत आहे ते आहे क्लोरोफ्लोरोकार्बन। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल। फ्रीज आणि AC मधून बाहेर पडणारे जे वायू आहे त्यालाच आपण क्लोरोफ्लोरोकार्बन असं म्हणतो, तेच ओझोनच्या थराच्या ऱ्हासास जबाबदार आहे। पुढे, अमरकंटकाच्या पठारापासून कोणत्या नदीचा उगम होतो? तर अमरकंटक मध्य प्रदेशातील मैकल पर्वत आहे, तेथून अमरकंटकाच्या पठारापासून जी नदी आहे तिथून 2 नद्यांचा उगम होतो, एक नर्मदा नदी आहे आणि एक सोन नदी आहे। म्हणून मित्रांनो इथे पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही उत्तर बरोबर होईल। पुढे, खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे स्कॉटलँड म्हटले जाते? तर कर्नाटक राज्यातील कुर्ग जो शहर आहे त्याला भारताचे स्कॉटलँड असं म्हटलं जातं, कारण तेथील निसर्ग सौंदर्य आणि हवामान यामुळे त्याला स्कॉटलँड अशी उपाधी दिलेली आहे। पुढे, श्रीवर्धन हा किनारा महाराष्ट्रात डॅश या जिल्ह्यात आहे? श्रीवर्धन बीच किनारा तो आहे रायगड जिल्ह्यातील। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल। ऐतिहासिक किनारा आहे हा श्रीवर्धन किनारा, रायगड। पुढे, डॅश हा भारतातील एक प्रमुख लोह खनिज पट्टा आहे? तर भारतातील प्रमुख लोह खनिज पट्टा तो आहे ओडिशा आणि झारखंड पट्टा। उच्च दर्जाचे लोखंड अर्थात हेमेटाइट प्रकारचे लोह खनिज तिथे आढळते, ओडिशा आणि झारखंड पट्टा। पुढे, आंतरराष्ट्रीय तारीख रेषा डॅशमधून जाते? तर आंतरराष्ट्रीय तारीख रेषा ही पॅसिफिक महासागरातून जाते, म्हणजेच ते फक्त पाण्याच्या स्रोतातूनच जाते, जमिनीपासून ते जात नाही। आणि मित्रांनो ही जी रेषा आहे ही काल्पनिक रेषा आहे, ही पृथ्वीवरील 180 अंश रेखावृत्तावर आधारित आहे। ही रेषा ओलांडल्यावर कॅलेंडरमधील जी तारीख आहे ती बदलते। पुढे, जेव्हा एखादी नदी मध्यवर्ती शिखरातून उगम पावते आणि सर्व दिशांना वाहते तेव्हा त्या नदी प्रणालीला कोणते प्रारूप असे म्हणतात? तर त्या नदी प्रणालीला म्हटलं जातं अरीय प्रारूप, कारण जेव्हा नद्या एखाद्या मध्यवर्ती उंच शिखरातून घुमटकार टेकड्यावरून उगम पावतात आणि सभोवतालच्या सर्व दिशांनी खाली वाहतात त्याला अरीय प्रारूप असं म्हणतात। उदाहरणार्थ महाबळेश्वर पर्वत, तेथून वाहणाऱ्या नद्या हे सर्व अरीय प्रारूप प्रकारचे नद्या आहेत। पुढे, खालीलपैकी कोणती नदी महानदीची उपनदी आहे?
महानदीची उपनदी, तर ते आहे हसदेव ही उपनदी आहे महानदीची. ज्या प्रकारे प्राणहिता ही जी उपनदी आहे ही कोणत्या नदीची उपनदी आहे मित्रांनो? तर ही गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. मूसी उपनदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. त्याच प्रकारे महानदीची उपनदी आहे हसदेव. पुढे व्रजेश्वरी झरा डॅश जिल्ह्यात आहे. तर व्रजेश्वरी हे ठिकाण व्रजेश्वरी देवीच्या मंदिरासाठी ओळखले जाते आणि हे ठिकाण पालघर जिल्ह्यात आहे. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात तांसा नदीच्या काठी हा व्रजेश्वरी गरम पाण्याचा झरा आहे. पुढे खालीलपैकी दगडी कोळशाच्या कोणत्या प्रकाराला ब्लॅक डायमंड अर्थात काळा हिरा असे म्हणतात? तर तो कोळशाचा सर्वोच्च प्रकार आहे, म्हणजेच अँथ्रासाइट. सर्वात शुद्ध प्रकार मानला जातो हा कोळशाचा. म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. पुढे भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र डॅशमध्ये कार्यान्वित करण्यात आले. तर मित्रांनो इथे प्रश्नांमध्ये विचारलेलं आहे भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र म्हणजेच तारापूर अणुऊर्जा केंद्र, जे की 28 ऑक्टोबर 1969 रोजी कार्यान्वित झाले. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. पुढे आंतरराष्ट्रीय रामसर करारानुसार रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले नांदूर माधमेश्वर पाणथळ क्षेत्र नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर नांदूर माधमेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यामध्ये आहे. आणि मित्रांनो हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे. निफाड तालुक्यातील नांदूर माधमेश्वर क्षेत्र. पुढे खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? तर कृष्णा नदीची जी उपनदी आहे ती आहे वारणा. ज्या प्रकारे गोदावरी नदीची उपनदी आहे दारणा, तापी नदीची उपनदी आहे पूर्णा आणि भीमा नदीची उपनदी आहे इंद्रायणी, त्याच प्रकारे कृष्णा नदीची उपनदी आहे वारणा. पुढे डॅश ही नदी रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्य नद्यांपैकी एक आहे. अर्थात रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्य नदी आहे सावित्री. कारण मित्रांनो सावित्री नदी ही रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याची जी नैसर्गिक सीमा बनवते ही नदी सावित्री नदी. पुढे खालीलपैकी कोणते तलाव आणि त्यांचे स्थान यांची कोणती जोडी अचूक जुळत नाही? म्हणजेच मित्रांनो जोडी चुकीची आहे. ज्या प्रकारे लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, लोकटक हे मणिपूर राज्यात आहे, रत्नागिरीमध्ये नाही, म्हणजेच ही जोडी चुकीची आहे. रंकाळा तलाव हा कोल्हापूरमध्ये आहे आणि अंबाझरी तलाव हा नागपूर शहरामध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1, 3, 4 हे बरोबर होईल, मात्र 2 हा चुकीचा होईल. पर्याय क्रमांक 2 हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे शरावती नदीवर खालीलपैकी कोणता प्रसिद्ध धबधबा आहे? तर तो धबधबा आहे गेरसोप्पा. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. जोग धबधबा या नावानेही हा गेरसोप्पा धबधबा ओळखला जातो. कर्नाटक राज्यातील शरावती नदीवर हे धबधबा स्थित आहे. पुढे भारतातील सर्वात जुने धरण खालीलपैकी कोणते? तर ते आहे कल्लनई धरण. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. हे धरण तामिळनाडू राज्यातील कावेरी नदीवर स्थित आहे. जगात सर्वात जुन्या धरणांपैकी एक जे आजही वापरात आहे. 2ऱ्या शतकात ते बांधले गेलेले आहे हे कल्लनई धरण. पुढे प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावरील 3 नद्यांपैकी कोणती नदी लुप्त किंवा भूमिगत मानली जाते? उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी, अर्थात जुनं नाव होतं अलाहाबाद, आताचं नवीन नाव आहे प्रयागराज. तर तेथे जी 3 नद्यांचा संगम आहे गंगा, यमुना आणि सरस्वती, तर या 3 नद्यांपैकी कोणती नदी भूमिगत आहे? तर ती नदी आहे सरस्वती नदी. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. सरस्वती नदी ही एक भूमिगत नदी आहे.
गंगा, यमुना, सरस्वती. गंगा आणि यमुना हे 2 नद्या आपल्याला स्पष्ट दिसतात, मात्र सरस्वती नदी ही भूमिगत रूपात येऊन मिळते त्या तिन्ही संगमामध्ये. पुढे नाझरदेव झरा डॅश जिल्ह्यात आहे. तर नाझरदेव हा झरा आहे पर्याय क्रमांक 3 जळगाव येथे. नैसर्गिक गरम पाण्याचा झरा आहे जळगाव, अर्थात तो सातपुडा पर्वत रांगेत स्थित आहे नाझरदेव झरा. पुढे खालीलपैकी कोणते अक्षय ऊर्जा स्रोत आहे? अक्षय म्हणजेच जे कधीही संपत नाही असे, उदाहरणार्थ सूर्यप्रकाश, वारा, पाणी कितीही वापरले तरी ते पुन्हा तयार होते. त्याचप्रमाणे पेट्रोल याचा मर्यादित साठा आहे जमिनीमध्ये, कोळसाचाही मर्यादित साठा आहे, नैसर्गिक वायू अर्थात CNG, PNG जे आहेत त्याचाही मर्यादित साठा आहे. मात्र जो वारा आहे हे कधीही न संपणारे आहे, म्हणजेच वाऱ्यापासून जे ऊर्जा निर्मिती करतो आपण हे अक्षय ऊर्जामध्ये ते जाईल. म्हणून पर्याय क्रमांक 4 वारा हे अक्षय ऊर्जाचे स्रोत आहे. पुढे भारतातील टायडल एनर्जी अर्थात भरती ओहोटी ऊर्जा निर्मितीसाठी प्रमुख क्षेत्र कोणते आहे? तर टायडल एनर्जी म्हणजेच समुद्रात भरती ओहोटीच्या वेळी पाण्याच्या वेगापासून निर्माण होणाऱ्या विजेला टायडल एनर्जी असं म्हणतात, जे की आपल्या भारतामध्ये त्याचे उदाहरण आहे म्हणजे खंबातचे आखात, गुजरातमधील खंबातचे आखात. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. या भागात समुद्राच्या लाटांची उंची आणि भरतीची उंची खूप जास्त असते, त्यामुळे तेथे वीज निर्मितीसाठी ते अत्यंत पूरक ठरते. खंबातचे आखात. पुढे खालीलपैकी कोणत्या मृदेत सेंद्रिय द्रवांचे प्रमाण कमी असते? मित्रांनो, सेंद्रिय द्रव म्हणजे मातीत मिसळलेले वनस्पती व प्राण्यांचे कुजलेले अवशेष जे जमीन सुपीक बनवतात, ते सेंद्रिय द्रव. तर अशी कोणती मृदा आहेत की या सेंद्रिय द्रवांचे प्रमाण त्यामध्ये कमी असतं? तर ते एकतर जांभी मृदा आहे आणि एक तांबडी मृदा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 3 योग्य उत्तर होईल. फक्त 1 आणि 3. पुढे नियोरा व्हॅली राष्ट्रीय उद्यानाला खालीलपैकी कोणत्या मोहक प्रजातीची भूमी म्हणून ओळखले जाते? तर त्याची प्रमुख भाग म्हणजे लाल पांडा. हे राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल राज्यातील कालिंपोंग जिल्ह्यात आहे. दुर्मिळ जो लाल पांडा आहे या प्राण्याचे नैसर्गिक अधिवास स्थान मानले जाते या ठिकाणाला, म्हणून त्याला तशी उपाधी दिलेली आहे, मोहक प्रजातीची भूमी लाल पांडा. पुढे पृथ्वीच्या वातावरणाच्या डॅश थरात वातावरणातील एकूण हवेपैकी सुमारे 80% हवा असते. 80% हवा असते म्हणजेच मित्रांनो तो वातावरणाचा पहिला स्तर अर्थात ट्रोपोस्फेअर म्हणजेच तपांबर सर्वात खालचा स्तर आहे वातावरणाचा. तपांबर, स्थितांबर, त्यानंतर मध्यांबर, आयनांबर आणि सर्वात शेवटी बाह्यांबर अशी त्या स्तराची रचना आहे. त्यापैकी जो तपांबर आहे तो पहिला स्तर आहे ज्यामध्ये 80% हवा असते. पुढे पालघर जिल्ह्यातील कोणता समुद्रकिनारा लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे? समुद्रकिनारा जो बीच आहे तर लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, तर तो आहे पर्याय क्रमांक 2 केळवा बीच. लोकप्रिय वीकेंड गेटवे आहे हा ठिकाण केळवा बीच. ज्या प्रकारे जुहू बीच हे मुंबईमध्ये आहे आणि गणपतीपुळे हे तर रत्नागिरीमध्ये आहे आणि तारकर्ली बीच हे सिंधुदुर्गमध्ये आहे, त्याचप्रमाणे केळवा बीच हा पालघरमध्ये आहे. शेवटचा प्रश्न, यवतमाळ जिल्ह्यात कोणता ऐतिहासिक किल्ला आहे? यवतमाळ जिल्ह्यातील जो ऐतिहासिक किल्ला आहे त्या किल्ल्याचं नाव आहे केळापूर किल्ला यवतमाळ. सिंधुदुर्ग किल्ला हा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच असेल. राजगड किल्ला हा पुणे जिल्ह्यात आहे आणि प्रतापगड किल्ला हा तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे.
म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील जो किल्ला आहे तो आहे केळापूर किल्ला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण भूगोल या विषयावरील 30 प्रश्नांचा अभ्यास केला, त्यामागची माहिती जाणून घेतली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.